हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण जाणार आहोत शमी विघ्नेश गणेश मंदिरामध्ये। तुम्हाला माहीत आहे का हे मंदिर कुठे आहे? ते माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नसेल माहीत तर मी तर सांगणारच आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र अक्कलकोट येथे। अक्कलकोटचं नाव तर तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल। चला तर बघूयात हे गणेश मंदिर कुठे आहे। अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे जे धर्मादाय न्यासाचा जो आवार आहे, त्या आवारामध्येच हे मंदिर आहे। 1990 साली जेव्हा जमिनीची झाडे झुडपे काढून साफसफाई व सपाटीकरण करण्याचे काम चालू होते, तेव्हाच या ठिकाणी एक विशाल असा शमी वृक्ष आढळला आहे आणि त्याच वृक्षाखाली सपाटीकरण करत असताना श्री गणेशाची एक सुंदर अशी मूर्ती आढळली। फ्रेंड्स, ही मूर्ती खरोखरच अत्यंत सुंदर अशी आहे आणि त्याच शमी वृक्षाखाली श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची ही मूर्ती किती सुंदर आहे ते। शमी वृक्षाखाली सापडल्यामुळेच या गणपती बाप्पाचे नाव शमी विघ्नेश गणपती असे ठेवण्यात आले। या मंदिराच्या पाठीमागेच तो वृक्ष आहे ज्याच्या खाली ही मूर्ती सापडली। आता आपण तो वृक्ष बघणार आहोत। अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे। तुम्ही कधी अक्कलकोटला गेल्यास या मंदिराला नक्की भेट द्या। हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे। हाच तो शमी वृक्ष ज्याच्या खाली गणपती बाप्पाची मूर्ती सापडली होती। श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे अन्नछत्र मंडळ आहे, त्या मंडळाच्या त्या धर्मादाय संस्थेच्या आवारातच हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल। इथे महाराष्ट्रातील अष्टविनायकांबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे। फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। या मंदिराच्या अगदी जवळच शिवसृष्टीसुद्धा आहे आणि ही शिवसृष्टीसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।